जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. अखेर सुप्रीम कोर्टामधून सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदेंच्या 8 खासदारांना सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त दणका. राज्याच्या राजकारणात नवीन वादळ. सुप्रीम कोर्टाने थेट काढली ऑर्डर. मित्रांनो, आता थेट फुटीर खासदारांसोबत सगळ्यात मोठा राजकीय गेम. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असतानाच ज्या गद्दार खासदारांनी गद्दारी केली त्यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सगळ्यात मोठं वक्तव्य करत नोटीस पाठवली आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना या 8 गद्दार खासदारांनी सोडलं त्याच दिवसापासून महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली होती. प्रत्येक गावातून आणि विभागातून जिल्ह्यांमधून या बंडखोर खासदारांना जबर धक्क्यांवरती धक्के बसत होते आणि त्या धक्क्यातून सावरत असतानाच या संपूर्ण खासदारांना सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठा दणका बसलाय. तो धक्का असा आहे की जे 8 खासदार पुन्हा 8 वर्ष त्यांच्यावर बंदी देखील सुप्रीम कोर्टात दाखल करू शकताय. मित्रांनो, नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात? या 8 खासदारांना सुप्रीम कोर्टाने कशी काढली नोटीस? त्या नोटीसाला कसं नेमकं काय झालं आणि याची खासदारकी कशी येणार अडचणीत, हे देखील आपण आता सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंना सोडून जाणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, त्याचवेळी यवतमाळचे खासदार संजय देशमुख, याचवेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मित्रांनो यांच्यासह परभणीचे खासदार संजय जाधव, या सगळ्या खासदारांसह सगळ्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली आणि गद्दारी करून ते नवीन शिंदे गटात जाण्यास तयार झाले. मात्र त्यांना कोर्टाकडून आज मोठा जबर धक्का बसलाय. ती म्हणजे शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. कुणाकुणाला नोटीस बजावली, कुणाकुणाला काय दिलंय ते देखील आपण जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या खासदारांनी खासदारकी आता धोक्यात आणि अपात्र झाली, त्यांना नवीन किती वर्ष बंदी झाली ते देखील आपल्याला पाहायचंय. शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. खासदारांच्या बंडखोरी विरोधात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी देखील केलेल्या याचिकेच्या संदर्भात ही नोटीस आहे. या नोटीसाला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. संजय देशमुख हे बंडखोरी करत असताना उद्धव ठाकरे यांचे साथ सोडून दुसऱ्या गटात सामील झाले होते. संजय देशमुख यांच्यासह 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचा आरोप करत अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. या याचिकेतील 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सकाळी 9:30 वाजता सुनावणी होणार होती. ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत की सुनावणीच्या वेळी खासदार संजय देशमुख उपस्थित राहिले नाही तर त्यांच्या अनुपस्थितीत या प्रकरणाची सुनावणी पार पाडली जाईल. त्यामुळे संजय देशमुख यांना या सुनावणीला हजर राहणं बंधनकारकच आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं ठाकरे गटाची साथ जे काही नेते आणि खासदार आमदार सोडून गेले त्यांनी केवळ पश्चातापाचाच श्वास घेतलाय आणि प्रत्येक जण पुन्हा ठाकरे गटात येण्यासाठी तळमळ करत असतानाच पुन्हा एकदा शिंदे गटातील काही आमदार खासदारांना यावेळी दणका बसलाय. या प्रकरणाच्या निकालावरती राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक उलथापालथ घडू शकते. त्याचवेळी यापुढील 3 दिवसांमध्ये राज्यातील उर्वरित 5 खासदारांना देखील सुप्रीम कोर्टातून नोटीस जारी होणार. या 5-6 खासदारांची खासदारकी घालवण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी टीम पाठवल्यावरून या टीमच्या कर्तव्यातून एकनाथ शिंदे तसेच 8 बंडखोर खासदार यांना मात्र जोरदार तडाखा देण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं यातून समजतंय. एकंदरीत मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची ही पद्धत सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महागात पडताना दिसते. कारण की आता 8 तर बंडखोर खासदार हे अपात्र होतीलच, परंतु त्याच्यावर देखील 6 वर्षांची बंदी आणावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी थेट सुप्रीम कोर्टात केल्यावरून पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्यावर महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत आणि कोर्टाने देखील कपिल सिब्बलांची बाजू दमदार असल्याचं स्पष्ट केलंय. यांच्यावरती 6 वर्षांची बंदी आली तर त्यांचा पुढचा 2 टर्म निवडणुका लढवता येणार नाही, अशा प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्टाने कधीही देऊ शकतात.
तरी मित्रांनो, येत्या 31 ऑगस्टला कोर्टामध्ये काय निर्णय दाखल होणार आणि कोणती बाजू पुन्हा भक्कम मानली जाईल हे आपण बघूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.